सांग कधी कळणार तुला भाग 3. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. रियाला कळलेच नाही काय झालं. तिला वाटलं हा देतो आता आपल्याला उतरवून तिथे. आजूबाजूला पाहिले, रस्ता तसा सामसूमच होता. तिला थोडी भीतीच वाटली. काय झालं सर, इज एव्हरीथिंग ओके? घाबरू नको रिया, तू विचार करतेस तसं काहीही नाही आहे. मी तुला इथे काही उतरवू वगैरे देणार नाही. जस्ट रिलॅक्स. ह्याला कसं कळलं मी काय विचार करते? बापरे. नाही सर, मी मी घाबरत नाही आहे. रिया, एकदा चेहरा बघ स्वतःचा, किती घाबरली आहे तू. पण मी पुढे जाऊ शकणार नाही, कारण मला कुठे जायचे हेच माहीत नाही. तुझा ॲड्रेस सांगतेस का? ओ एक्स्ट्रीमली सॉरी सर. आणि तिने पुढे ॲड्रेस सांगितला. अरे काय बावळट आहे मी. काय विचार करत असेल हा. बाहेर चांगलाच गारठा होता आणि त्यात सुशांतने एसी फुल केलेला. रिया तर बिचारी गारठून गेली, पण त्याला कोण बोलणार. त्याने सहजच बाजूला पाहिला आणि त्याला रियाकडे बघून जाणवलं की हिला थंडी वाजत आहे. त्याने हळूच एसी कमी केला. रियाला आता बरं वाटलं. आपण समजतो तितका वाईट नाही आहे हा. त्याने हॉर्न वाजवला आणि रिया भानावर आली. तिने पाहिलं, अरे आपलं घर आलं. ओ सॉरी, माझं लक्षच नव्हतं, रिया म्हणाली. थँक्यू सो मच सर. सुशांतला तिचं थँक्यू वगैरे ऐकण्यात काहीच रस नव्हता. त्याने ती उतरल्यावर पाहिलं सुद्धा नाही आणि वेगाने तिथून निघून गेला. काय विक्षिप्त आहे हा. काय रे सुशांत, किती हा उशीर. किती वाट पाहायला लावतो तू. आई सॉरी ना गं, झाला आज उशीर मला. बरं, तू आता बोलतच बसणार आहे की मला जेवायला पण वाटणार आहे? मला जाम भूक लागली आहे. मी आलोच फ्रेश होऊन, तू वाढ तोपर्यंत. सुशांतचा मूड थोडा बरा पाहून त्याच्या आईला बरं वाटलं. बरं झालं हा नॉर्मल झाला, नाहीतर सकाळी त्या फोनमुळे चिडूनच गेला होता. इतक्यात सुशांत तिथे आला. काय रे, आज इतका काय काम होतं, किती वेळ केला? अगं आई, मी वेळेतच निघालो, पण ऑफिसमधल्या एक मुलीची गाडी बंद पडली, तर तिला घरी सोडून आलो. सो लेट लेट झाला गं. अच्छा ठीक आहे, आता जेवून घे. रियाने घरी येऊन जेवण केले आणि ती झोपायला गेली. पण आज काही केल्या झोप काही येतच नव्हती. सतत तिच्या डोक्यात सुशांतचेच विचार येत होते. किती केअरिंग आहे हा सुशांत. मी नाही म्हणूनही तो सोडायला आलाच. मी उगाचच रूढ वागले, पण सकाळी कसा वागला तो. माझी काहीही चुकी नसताना मला ओरडला. जाऊ दे, जे झालं ते झालं असं म्हणून तिने मस्त बुक घेतलं आणि वाचन सुरुवात केली. सुशांतचं जेवण झालं. त्याने आईसोबत गप्पा मारल्या आणि त्याची आई झोपायला गेली. सुशांत आपल्या रूममध्ये आला, पण नकळत त्याच्या मनात रियाचेच विचार येत होते. त्याला सकाळपासून घडलेले प्रसंग आठवू लागले. आपण सकाळी उगाचच बोललो तिला. तिच्या गाडीचा खरंच प्रॉब्लेम होता, पण तिला कुठे काही फरक पडला. ती तर मस्त सगळ्यांसोबत हसत खेळत होती आणि इतकं होऊनही लिफ्ट ऑफर केली तर किती ॲटिट्यूड. जाऊ दे, पण मी काय इतका विचार करतोय तिचा. का मी तिच्यासाठी परत मागे गेलो? का मला तिला एकटीला सोडावं वाटलं नाही का? पण तिच्याऐवजी कोणतीही मुलगी असती तरीही मी तिला एकटीला सोडलं नसतं. पण सकाळी तिच्या डोळ्यातील पाणी, ते का मला इतकं त्रास देतंय? यापूर्वीही मी कित्येक जणांना ओरडलो, पण आजच इतका त्रास का? असे अनंत प्रश्न सुशांतला पडले, परंतु त्याचे उत्तरे काही त्याला मिळतच नव्हते. दिवसभराच्या थकव्याने त्याला झोप कधी लागली हे त्यालाही कळले नव्हते. आज रिया थोडं लवकरच निघाली, कारण तिच्याकडे गाडी नव्हती आणि आज तिला अजिबात उशीर करायचा नव्हता. ती वेळेतच ऑफिसला पोहोचली, पण सुशांत तिच्याही आधीच ऑफिसमध्ये हजर होता. पण त्याच्या केबिनमध्ये अजून कोणीतरी बसलेलं होतं, ज्या व्यक्तीला रिया आज प्रथमच ऑफिसमध्ये पाहत होती. तिला थोड्या वेळाने कळले की हा सुदेश व दिलीप. टीना त्यांचा टीम लीडर जो सुट्टीवर होता आणि आज जॉईन झाला आणि ऑफिसमधला सुशांतचा खास मित्र होता तो. रिया तिचे काम करत होती. इतक्यात तिच्या एक्सटेन्शन आतून सुशांतने कॉल केला व 5 मिनिटांमध्ये कॉन्फरन्समध्ये सगळ्या टीमला जमायला सांगितले.
त्याला मीटिंग घ्यायची होती. त्याने सगळ्यांना प्रोजेक्ट समजावून सांगितला आणि प्रत्येकाला दिवसाचा टार्गेट दिलं आणि हे कंप्लीट केल्याशिवाय कोणीही घरी जाणार नाही ती ताकीदच दिली आणि सगळे मीटिंग नंतर भराभर कामाला लागले. रियाकडे पण बरंच काम होतं आणि तिचं कालचं पण थोडं पेंडिंगच होतं. तिने आधी काम कंप्लीट केलं. ती नवीन असल्यामुळे तिला थोडा वेळच लागत होता. तिचं कालच काम संपवायलाच तिला बराच वेळ लागला. सुशांतने सगळ्यांनाच काम कुठपर्यंत आलं हे पाहण्यासाठी एक एक करून बोलावत होता. सगळ्यांची बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. रिया सगळ्यात ज्युनियर असल्यामुळे त्याने तिला शेवटी बोलावलं. मग रिया, कसं चाललंय काम? एनी डाऊट? सर, ॲक्च्युली माझं कालचंच काम थोडं पेंडिंग होतं, सो मी आधी ते कंप्लीट केलं आणि आता मी चालूचं काम करते आहे. हे ऐकून तर सुशांतची तळपायाची आग मस्तकात गेली. रिया, लिसन, तू काही कॉलेजला नाही आणि हा कॉलेजचा प्रोजेक्ट नाही. हे ऑफिस आहे. इथे डेडलाईन्स असतात. तुला महत्त्व कळतं का ह्याचं? आणि तुला जबाबदारी नावाचा काही प्रकार असतो माहिती आहे का तुला? बट सर, आय एम ट्राईंग आणि मी खरंच डेडलाईनच्या आधी कंप्लीट करेल. कधी रिया, कधी? तू तर अजून सुरुवात पण नाही केली. तुला थोडाही गिल्ट वाटत नाही का गं की आपण अजून सुरुवात पण नाही केली आणि वरून म्हणतेही आय एम ट्राईंग? कधी करणार तू? कारण आता लंच ब्रेक होईल म्हणजे 1 ते 1.5 तास गेला फुकट. ते काही नाही, मला आज काम झालेलं पाहिजे. त्याशिवाय घरी जायचं नाही. आणि नसेल करायचं तर सांग, मी हँड ओव्हर करेल कोणाला तरी. झेपेल ना तुला? रियाच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. तिला आजपर्यंत कोणी असं बोललेलं नव्हतं. ती फक्त हो म्हणाली, कारण ती आता काही बोलण्याच्या मानस्थितीतच नव्हती. यू मे लिव्ह नाऊ, सुशांत म्हणाला. रिया बाहेर आली आणि तिने फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. खरं तर मूड नव्हताच, पण आता तिने हे चॅलेंज म्हणून घेतलं आणि तिला दाखवून द्यायचं होतं. असं म्हणूनच कसं काही शकतो हा की मी नाही करू शकत. लंच ब्रेक झाला. सगळे जेवायला गेले. रिया मात्र नाही गेली, कारण तिला थोडाही वेळ वाया घालायचा नव्हता. सुशांतने लंचला जाताना तिला पाहिले. त्याला वाटले येईलच ही थोड्याच वेळात, पण रिया काही आली नाही. आता मात्र सुशांतला फार वाईट वाटत होते. माझ्यामुळे जेवायला नाही आली ती. सट, काय केलं मी हे? नवीन आहे ती, इतका नव्हतं बोलायला पाहिजे मी. तिला तर सवय पण नाही या कामाची. रियाचा विचार करून त्याला जेवण गेलेच नाही. त्याने आपला टिफिन बंद केला. अरे सुशांत, डब्बा तर संपव. सॉरी यार सुदेश, मला भूक नाही आहे. अरे सुशांत, ऐक तर. सुदेश सुशांतला आवाज देत होता, पण सुशांत केव्हाच निघून गेला होता. रियाला अजूनही काम करताना पाहून त्याला वाईट वाटले होते. खरं तर तिने काहीच खाल्लेलं नाही ह्याचं त्याला जास्त वाईट वाटलं. दिलेल्या वेळेत सगळ्यांनी कामे पूर्ण केली आणि ते निघाले. रियाचं मात्र थोडं बाकीच होतं, पण ती उशिरापर्यंत बसून कंप्लीट करणार होती. रियाच्या टीममधले एव्हाना सगळे गेले होते. इतक्यात रियाला सुशांतने बोलवले. तिला माहीत होतं आपलं काम झालेलं नाही आता. परत हा आपला अपमानच करणार. ह्यावं सीट रिया. त्याच्या टेबलवर मस्तपैकी पिझ्झा स्नॅक्स ठेवले होते. तो रियाला म्हणाला, टेक इट रिया. नो थँक्स सर, मला भूक नाही आहे. हे बघ रिया, मी तुला विचारत नाही आहे. ॲट धिस टाईम आय एम युअर बॉस आणि माझी ऑर्डर आहे, खाऊन घे. काय विचित्र माणूस आहे, खाण्याची पण ऑर्डरच देतो. तिला आता ऑप्शनच नव्हता. तिला खावंच लागलं. खरं तर रियाला खूप भूक लागली होती, पण तिला कामाच्या नादात कळलेच नाही. आता मात्र थोडंसं खाऊन तिला बरं वाटत होतं आणि तिला पाहून सुशांतला